जिल्ह्यात दिवसभर पावसाने उघडीप घेतल्यानंतर मध्यरात्री धुवाधार पावसाने झोडपून काढले। पावसाचा जोर कायम राहिल्याने नदी तलाव नाले ओसंडून वाहत असल्याने नागरिकांची दैना उडाली आहे। कृष्णेसह वारणा नदीवरील जिल्ह्यातील बंधारे पाण्याखाली गेलेत। दुष्काळी तालुक्यातही दमदार पाऊस होत असल्याने शेतीची कामे ठप्प झाली आहेत। तासगाव कडेगाव तालुक्यातील 5 रस्त्यांवर पाणी आल्याने सलग दुसऱ्या दिवशी मार्ग बंद राहिलेत। गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचा धुमाकूळ सुरूच राहिलाय। जिल्ह्याच्या पश्चिम भागात झोडपून काढल्यानंतर दुष्काळी भागातही जोरदार पावसाने सुरुवात केली आहे। जत, कवटेमंकाळ, आटपाडी, तासगाव, खानापूर या तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे। ओढे आणि नाले सध्या तुडुंब भरून वाहत आहेत। सध्याच्या सततच्या पावसामुळे उन्हाळी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। आटपाडी तालुक्यात पावसाने जोर धरलाय। अनेक भागात अवकाळी पावसासह गारपीट झाली आहे। या दमदार पावसामुळे शेती आणि शेतकऱ्यांचे नुकसान झाले। जिल्ह्यात शिराळा तालुक्यात सलग 8 दिवस पाऊस सुरू आहे। पावसाचा जोर कमी झाला असला तरी अनेक ठिकाणी शिवारात पाणी साचून राहिल्याने शेतीची कामे खोळंबली आहेत। ओढे नाले दुथडी भरून वाहू लागलेत। पावसामुळे पाझर तलाव धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होते। चांदोली धरणात पाण्याची आवक 1618 क्युसेकने सुरू झाली, मात्र नदी पात्रात आणि नदी सोडण्यात येणारं पाणी बंद करण्यात आले। पावसाचा जोर कायम राहिल्याने कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ होते। कृष्णानंतर वारणा नदीवरील बंधारेही पाण्याखाली गेलेत। चिकुर्डे, निलेवाडी, शिगाव, समडोळी, दुधगाव हे बंधारे पाण्याखाली गेलेत। दरम्यान मंगळवारी दिवसभर पावसाने उघडीप घेतली होती, मात्र सायंकाळी सांगली, मिरज शहरासह पूर्व भागातील अनेक गावात संततधार पाऊस सुरू राहिलाय। सुमारे 1.25 तासाहून अधिक वेळ पाऊस सुरूच राहिल्याने अनेक रस्त्यांवर पुन्हा पाणी साचले। सांगलीतील कॉलेज कॉर्नर परिसरात एका हॉटेलमध्ये गुंडांकडून सोमवारी रात्री धुडगूस घातलाय। हत्यारे नाचवत गुंडांनी दहशत माजवली। यावेळी हॉटेलमधील वेटर कर्मचाऱ्यांना शस्त्रांचा धाक दाखवला। ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे। या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत शहर पोलीस ठाण्यात नोंद झाली नव्हती। संशयित गुंड संजयनगर परिसरातील असल्याचं सांगण्यात येते। कॉलेज कॉर्नर येथील अक्षरम हॉटेलमध्ये सोमवारी रात्री गुंड शिरले। त्यांनी बसण्यास जागा देण्यास सांगितलं, पण आतमध्ये जागा नसल्याने वेटरने हॉलमध्ये बसण्यास सांगितलं। त्याचा राग आल्याने गुंडांनी आम्ही कोण हे ओळखत नाहीस, त्यामुळे असे बोलतोयस असं म्हणत धक्का दिला। त्यानंतर दारू आणि पाण्याची बाटली मागितली। पाण्याच्या बाटलीवरून गुंडांनी पुन्हा वेटरशी वाद घातला। त्यानंतर संशयितांनी हत्यार काढून हॉटेलचे नुकसान करण्यास सुरुवात केली। वेटरने लोखंडी शटर बंद करण्याचा प्रयत्न केला असता ते शटर त्यांनी तोडण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर धारधार शस्त्रे नाचवत धुडगूस घातला। हॉटेलचं काउंटर, फ्रीज, भिंती, टेबलावर शस्त्राने वार करून नुकसान केलं। त्यानंतर ते 4 चाकीतून निघून गेले। हा सारा प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय। त्याचं चित्रीकरण सोशल मीडियावर व्हायरल झालं, पण या प्रकाराबाबत पोलिसात तक्रार दाखल झालेली नाही। दरम्यान हॉटेल अक्षरममध्ये गुंडांनी धुडगूस घातल्याचा व्हिडिओ पोलिसांना मिळालाय। संबंधित गुंडांच्या लवकरच मुसक्या आवळणार आहोत, त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल असे शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय मोरे यांनी सांगितलं। तासगाव तालुक्यातील नागरिकांच्या विविध समस्या आणि त्यासाठी जबाबदार अधिकारी आणि खात्यावर नागरिकांनी प्रश्नांचं फायरिंग केलंय। तासगावात आमदार रोहित पाटील यांच्या उपस्थितीत तब्बल 10 तास आमसभा झाली। यावेळी प्रशासनाचे पोस्टमार्टम करण्यात आले, तर आमदारांनी अनेक विभागांच्या कामकाजावर नाराजी व्यक्त करत सुधारणेसाठी सक्त सूचना दिल्या। तासगाव येथील एका मंगल कार्यालयात आमदार पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी 11 वाजता आमसभेला सुरुवात झाली। सुरुवातीला तालुक्यातील सर्व विभागाच्या खातेप्रमुखांनी शासकीय कामकाजाचा आढावा सांगितला। यानंतर उपस्थित नागरिकांनी आपल्या प्रश्नांची सरबत्ती करण्यास सुरुवात केली। रुग्णवाहिका वेळेत येत नाही, डॉक्टर नाहीत, औषधे नाहीत, दवाखाने असून उपयोग काय? चिठ्ठी देऊन बाहेरून औषध आणायला सांगितलं जातं, जागा असून डॉक्टर राहत नाहीत, एसटीच्या फेऱ्या वेळेवर नाहीत, गाड्या बंद पडतात, रस्त्यांचा खराब दर्जा असून अधिकारी आणि ठेकेदार यांचे साटेलोट आहे, कृषी विभागाच्या योजना बांधापर्यंत पोहोचत नाहीत, अवैध धंदे कायमचे बंद करा, कोणालाही पाठीशी घालू नका, स्वच्छतेचा खेळ खंडोबा तासगाव शहरातही, नगरपालिकेचे सीसीटीव्ही बंद आहेत, नागरिकांची कामे होत नाहीत, पैसे मागितले जातात, अशा शेकडो प्रश्नांची सरबत्ती आमसभेत नागरिकांकडून अधिकारी आणि विविध प्रशासनावर करण्यात आली। नागरिकांनी अक्षरशः अधिकाऱ्यांचे वाभाडे काढले। अनेक वेळा आमदार रोहित पाटील यांनी मध्यस्थी करत अधिकाऱ्यांनाही खडसावलं। तुमच्या सुधारणा नाही झाल्यास कारवाई करण्याच्या सक्त सूचना त्यांनी दिल्या। शक्य तेवढ्या तक्रारींची आमदार रोहित पाटील यांनी जागेवरच सोडवणूक करून दिली। काही प्रश्न मार्गी लावण्याची ग्वाही दिली। तब्बल 24 वर्षांनंतर तासगाव येथे आमदार रोहित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आमसभा पार पडली आहे। महापालिकेच्या नालेसफाई कामाची माहिती मागवली म्हणून ठेकेदारांनी एका माहिती अधिकार कार्यकर्त्याला कानशिलात लगावली। शिवाय ठेकेदारांनी माहिती अधिकार कार्यकर्त्यावर रिव्हॉल्वर रोखल्याची चर्चा देखील महापालिकेत रंगली आहे। हा प्रकार महापालिका मुख्यालयाच्या आवारात घडल्याने खळबळ उडाली आहे। पावसाळ्यापूर्व महापालिका क्षेत्रात नालेसफाईचं काम करण्यात येतं। यासाठी 1.5 कोटींची निविदा महापालिकेने काढली आहे। सध्या या नालेसफाईचं काम सुरू आहे। या कामाची संपूर्ण माहिती सांगलीवाडी येथील एका माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्याकडे मागितली होती। संबंधित अधिकाऱ्याने हा प्रकार ठेकेदाराला सांगितला। ठेकेदाराने महापालिका गाठली।
सतत माहिती अधिकार कायद्याखाली माहिती मागवत असल्याने ठेकेदारांनी माहिती अधिकार कार्यकर्त्याला जाब विचारला। दोघांमध्ये बाचाबाची झाली। यातून ठेकेदारांनी माहिती अधिकार कार्यकर्त्याला 2 कानशिलात लगावल्या तर पुन्हा कामाची माहिती मागवल्यास सोडणार नाही अशी धमकी देत ठेकेदाराने रिव्हॉल्वर रोखल्याची चर्चा महापालिकेत सुरू आहे। महापालिका मुख्यालय आवारात हा प्रकार घडल्याने खळबळ उडाली। मात्र या घटनेची पोलिसात नोंद झालेली नाही। महापालिकेत माहिती अधिकार कायद्याखाली माहिती मागवणाऱ्या कार्यकर्त्याला मारण्याचा हा दुसरा प्रकार घडलाय। मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला असून संभाव्य पूर परिस्थितीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी आज संभाव्य पूरबाधित क्षेत्र असलेल्या आर्वेन पुलाजवळील कृष्णा नदी घाट, हरिपूरचा पूल आणि कृष्णा नदी घाट मिरज येथे प्रत्यक्ष भेट देऊन संभाव्य आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी शासकीय यंत्रणांच्या सज्जतेचा आढावा घेतलाय। यावेळी जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता पाटोळे, उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे, उपायुक्त स्मृती पाटील, कार्यकारी अभियंता ज्योती देवकर, तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ, अप्पर तहसीलदार अश्विनी वरुटे, रफिक नदाफ आदी जण उपस्थित होते। यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी संभाव्य पूर परिस्थितीच्या अनुषंगाने कृष्णा नदीच्या पाण्याची इशारा पातळी, धोका पातळी, नागरिकांच्या स्थलांतरणाची व्यवस्था, भोजन, निवास, पिण्याचं पाणी, जनावरांचं स्थलांतर, जनावरांसाठी चारा, पाण्याखाली जाणारी शेतजमीन, पूरपश्चात नियोजन, साथीच्या आजारांच्या अनुषंगाने औषधांची पुरेशी व्यवस्था, सुटका पथके, धोक्याचा इशारा देणारी व्यवस्था आदींचा 3ही ठिकाणी आढावा घेतलाय। संभाव्य पूर परिस्थितीच्या अनुषंगाने प्रशासनाने पूर्ण तयारी केली असून संभाव्य आपत्तीसाठी जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, महानगरपालिका आणि पाटबंधारे विभाग सज्ज आहे। या सर्वांच्या सहकार्याने संभाव्य पूर परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यात येणार आहे। वॉर्ड, गाव, शहर आणि तालुकानिहाय आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार केला असल्याचं त्यांनी सांगितलं। संभाव्य पूर परिस्थितीत महसूल यंत्रणा, पाटबंधारे विभाग, महानगरपालिका आणि स्थानिक प्रशासन यांनी परस्पर समन्वय ठेवावा, धोक्याचा इशारा देणारे गट स्थापन करावेत असे आदेश दिले। संपूर्ण देशभरात विखुरलेल्या मराठी गलाई बांधवांना एका छताखाली आणून त्यांचे प्रश्न शासन दरबारी मांडून ते कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी नॅशनल गोल्ड अँड सिल्वर रिफायनर्स अँड ज्वेलर्स असोसिएशन काम करत आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात गलाई बांधवांची एकजुटीची ताकद केंद्र सरकारला दाखवण्यासाठी असोसिएशनच्या पुढाकाराने गलाई बांधव, व्यापारी, हॉलमार्किंग यांच्या विविध प्रश्नावर विचारविनिमय, ते प्रश्न सोडवण्यासाठी देशभरात विखुरलेल्या मराठी गलाई बांधवांचा देशव्यापी भव्य महामेळावा 29 आणि 30 मे रोजी विट्यातील जय माता दी मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला असल्याची माहिती नॅशनल गोल्ड अँड सिल्वर रिफायनर्स अँड ज्वेलर्स असोसिएशनचे राष्ट्रीय निमंत्रक सतीश साळुंखे आणि अध्यक्ष गणपतराव पुदाले यांनी दिली आहे। यावेळी असोसिएशनचे सचिव संजय माने, संचालक महादेव सुर्वे, अशोक साळुंखे यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी बोलताना अध्यक्ष गणपतराव पुदाले म्हणाले, गलाई व्यवसायाला 200 वर्षांची परंपरा आहे। देशभरातील सर्व गलाई बांधवांना एका छताखाली आणून त्यांचे प्रश्न शासन दरबारी मांडून ते कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी सर्व गलाई बांधवांनी संघटित झालं पाहिजे। त्यामुळे गलाई बांधवांच्या विविध प्रश्नावर विचारविनिमय व ते प्रश्न सोडवण्यासाठी देशभराच्या कानाकोपऱ्यात विखुरलेल्या मराठी गलाई बांधवांचा देशव्यापी महामेळावा विट्यात 29 आणि 30 मे रोजी आयोजित करण्यात आलाय। या देशव्यापी महामेळाव्याच्या माध्यमातून सरकारला ताकद दाखवून देणार आहे। या मेळाव्यात सोने परीक्षण, चांदी आणि सोने वितळणे तसेच व्यापारासाठी वापरल्या जाणाऱ्या सर्व साधनांसाठी आवश्यक यंत्रसामग्रीचं प्रदर्शन आणि विक्री आयोजन करण्यात आले। सांगली कोल्हापूर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेत। हे खड्डे वाहनधारकांसाठी धोकादायक बनलेत। सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने रस्त्याची दुरुस्ती करावी, अन्यथा चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा लोकहित मंचच्या वतीने देण्यात आलाय। लोकहित मंचचे मनोज भिसे म्हणाले, सांगली कोल्हापूर रस्त्यावर मोठे खड्डे पडलेत। या रस्त्याला स्ट्रीट लाईट नसल्याने आणि पावसाचं पाणी खड्ड्यात साचून राहिल्याने खड्डे दिसत नाहीत, त्यामुळे अपघात वाढ होते। नागरिक आणि प्रवाशांसाठी जीवघेणे ठरतात। याबाबत अनेक वेळा सार्वजनिक बांधकाम विभागाशी संपर्क करून रस्ता दुरुस्तीची विनंती केली होती, तरी देखील याकडे दुर्लक्ष केले। सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या खड्ड्यांमध्ये पाणी साठून राहते, त्यामुळे खड्ड्यांचा अंदाज न आल्याने अनेक अपघात झाल्याच्या घटना घडल्यात। गेल्या 4 दिवसात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विरोधात कोल्हापूर रोडवर चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा लोकहित मंचचे अध्यक्ष मनोज भिसे यांनी दिलाय। कुपवाड गावठाणमधील बस स्टँड लगत असलेल्या सार्वजनिक मुतारीची दुरावस्था झाली असून परिसरात दुर्गंधी पसरली। वारंवार महापालिकेकडे तक्रार करून याची दुरुस्ती झाली नाही, त्याचा निषेध म्हणून काँग्रेसने या मुतारीचं नामकरण जागतिक दर्जाची मुतारी असं करून हार घातला आणि महापालिकेचा निषेध व्यक्त केलाय। मुख्य गावठाण परिसरात एकमेव पुरुषांच्यासाठी सार्वजनिक मुतारी आहे। येणाऱ्या
महिलांच्यासाठी तर सोयच नाही. भाजी विक्रेते, दुकानदार, ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी एकमेव असणाऱ्या सार्वजनिक मोटारीची अवस्था खूपच बिकट आहे. दरवाजेही नाहीत, त्याचे फायबर मोडलेल्या अवस्थेत आहेत. दुर्गंधी असलेल्या मोटारीमध्ये नीट उभा राहताही येत नाही. याबद्दल महापालिका प्रशासनास वारंवार कल्पना दिलेली आहे, तरी यांना जाग येत नाही, जाणीव होत नाही. पावडर मारण्यापलीकडे याचं काही कामच नाहीये. त्यामुळे महापालिका प्रशासनाला जाग यावी, यासाठी निषेध म्हणून मुतारीस कुपवाडमधील जागतिक दर्जाची मुतारी सौजन्य सांगली मिरज कुपवाड शहर महापालिका असे हार घालून नामकरण करण्यात आलं. या आंदोलनात कुपवाड येथील काँग्रेसचे अध्यक्ष सनी धोत्रे, राजू पवार, समीर मुजावर, अमोल कदम, अख्तर मुजावर, सिकंदर मुल्ला, संजय सर्वोदे, नूर मोहम्मद ढालाईत, टिपू मुजावर, गोपाळ पोळ, संदेश माने आदी जण सहभागी झाले. इमारत बांधकामासाठी असलेलं साहित्य नाल्याजवळील रस्त्यावर टाकल्याप्रकरणी मिरज येथील डॉक्टर अनिल चंद्रपट्टन यांना महापालिकेने 50,000चा दंड केलाय. रस्ते नागरिकांच्या रहदारीसाठी उपलब्ध करून देणं आवश्यक आहे. तर मान्सून पूर्व तयारी अंतर्गत नाले गटारीमध्ये कोणी अडथळा निर्माण केला तरी कारवाई करण्याचा इशारा आयुक्त सत्यम गांधी यांनी दिलाय. त्यामुळे उपायुक्त स्मृती पाटील, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे आणि त्यांच्या टीमने मिरज येथील नाला आणि रस्त्यावर बांधकामाचे मटेरियल टाकल्याप्रकरणी डॉक्टर अनिल चंद्रपट्टन यांना 50,000 रुपये दंड केला. हा दंड डॉक्टरांकडून देखील वसूल करण्यात आलाय. यावेळी उपायुक्त स्मृती पाटील, मुख्य स्वच्छता अधिकारी रवींद्र ताटे, स्वच्छता निरीक्षक जिजाराम मोरे, अक्षय कोलब, नितीन कांबळे आणि मुकादम कर्मचारी उपस्थित होते. वेळी तिन्ही शहरातील रस्त्यावर विनापरवाना बांधकाम साहित्य रस्त्यावर उतरून रस्ता रहदारीस अडचण निर्माण झाली तर यापुढे संबंधितावर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा उपायुक्त स्मृती पाटील यांनी दिलाय. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या महिला शहर जिल्हा कार्यकारिणीच्या नुकत्याच निवडी जाहीर करण्यात आल्या. शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, युवकचे शहर जिल्हाध्यक्ष राहुल पवार व महिला आघाडीच्या शहर जिल्हाध्यक्षा संगीता हारगे यांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या सक्षम नेतृत्वावर विश्वास ठेवून सांगली शहर जिल्ह्यामध्ये महिलांच्या पक्षप्रवेशाचा ओघ भरपूर वाढलाय. अनेक महिलांचा पक्षप्रवेश घेऊन त्यांना विविध पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यामध्ये रुपाली गुमटे आणि पुष्पा चव्हाण यांची शहर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली, तर चंदाराणी कोळी, अमृता शिरगोरे आणि राणी मद्रासी यांची जिल्हा चिटणीसपदी निवड करण्यात आली आहे. मिरज शहर उपाध्यक्षपदी रुपाली सन्नके, शहर सरचिटणीसपदी रेश्मा कांबळे, शहर चिटणीसपदी सुजाता पाटील व रिजवाना मुल्ला यांची निवड करण्यात आली. सांगली शहर सरचिटणीसपदी लता सदाकळे, चिटणीसपदी छाया जाधव आणि पल्लवी सोकटे, सदस्यपदी लक्ष्मी मद्रासी यांची निवड करण्यात आली. यावेळी मिरज शहर अध्यक्ष शारदा माळी, कार्याध्यक्ष रईसा चिंचणीकर, सांगली शहर अध्यक्ष वैशाली धुमाळ, कुपवाड कार्याध्यक्ष संगीता जाधव, जिल्हा उपाध्यक्ष संगीता जाधव, अनिता पांगम यांच्यासह महिला पदाधिकारी उपस्थित होते.